ठीक आहे. मध्येच 2 पेजेस मी स्कॅन करायला विसरलो होतो. मग ते आता पुन्हा स्कॅन करून मग मी इथे अपलोड केलेलं आहे. तर ते पेजेस आपण पाहूया आता. शेअर करूया. तर आपण पूर्वी पाहिलं तर उपाधीचे लक्षण आपण पाहत होतो. तर आपण पाहिलं की जे साध्यासोबत असतं, साध्याला व्यापक असते, पण साधनाला व्यापक नसते, तर ती तर त्या उपाधीचं जे आपण एक 2 प्रकार जे आहेत, तर ते आपण पाहूया. तर उपाधीचे 2 प्रकार जे आहेत, तर ते सम आणि विषम. तर सम म्हणजे काय? तर दोनों वस्तुओं की व्याप्ति बराबर रहने पर समव्याप्ति होती है. जैसे मैन और रेशनल एनिमल. आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे की व्याप्ती सम उपाधी कशी आहे. तर त्या उपाधीची व्याप्ती आता मनुष्य आणि विचारशील प्राणी. तर याच्यामध्ये पहा की विचारशील जेव्हा आपण म्हणतो सर्व प्राण्यांमध्ये विचारशील प्राणी, तर तेव्हा मनुष्यची उपाधी जी आहे तर तिथे लागली समजते. आणि मनुष्य म्हटल्यानं विचार प्राणी असं अशी उपाधी तिथे मिळते, म्हणजे सम सम उपाधी असं म्हणता येईल की एक आणि दुसरे जे आहेत तर ते परस्पर अवलंबी आहे, जसं मनुष्य आणि विचारशील प्राणी. आता विषम व्याप्ति कशी आहे, तर त्याचं उदाहरण विषम व्याप्ति जैसे धूम और अग्नि में, यहाँ धूम के साथ अग्नि की व्याप्ति होने पर भी अग्नि के साथ धूम की व्याप्ति नहीं है, क्योंकि धूम नहीं रहने पर भी अग्नि हो सकता है. तर आता विषम व्याप्ती म्हणजे की जिथे धूर असेल तर तिथे अग्नी असणारच आहे, म्हणजे धुरामध्ये अग्नीची व्याप्ती आहे. पण जिथे अग्नी असेल तर तिथे मात्र धूर असेलच असं म्हणता येणार नाही, किंवा कारण धुराशिवाय देखील अग्नी राहू शकतो. तर याचं उदाहरण जे आहे तर ते एक लोखंडाचा तापलेला गोळा, लाल लोखंडाचा गोळा जो आहे तर त्याच्यामध्ये अग्नित्व असतं, पण धूर काही नसतो तिथे. तर आता त्याच अनुसार उपाधीचे लक्षण इथे सांगितलेलं आहे. उपाधि का उपर्युक्त लक्षण भी सभी न्याय ग्रंथों में स्वीकृत किया गया है. भाषा परिच्छेद में कहा गया है, साध्यस्य व्यापको यस्तु हेतोः अव्यापकस्तथा स उपाधिर्भवेत् तस्य निष्कर्षोऽयं प्रदर्शते. म्हणजेच आता आपल्याला लक्षात येईल की आपण
साध्याशी जी व्यापक असते, पण साधनाशी जी व्यापक नसते, तर ती उपाधी. साध्यस्य व्यापको यः तु हेतोः अव्यापकस्तथा. साध्याची व्यापक, पण हेतो म्हणजे साधन जे आहे आधी म्हणतात आहे. अर्थात साध्य के रूप में स्वीकृत वस्तु का जो व्यापक हो, तथा साधन के रूप स्वीकृत वस्तु का व्यापक न हो, वही उपाधि है. तर्क संग्रह में तो मानो माधव के ही शब्द है. तर साध्य व्यापकत्वे सती साधन अव्यापकत्वम उपाधि. साध्य समानाधिकरण अत्यंताभाव प्रतियोगित्वम साध्य व्यापकत्वम. साधनवन्निष्ठा अत्यंताभाव प्रतियोगित्वम साधना व्यापकत्वम. यथा पर्वतो धूमवान वह्निमत्वात् इत्यत्र आर्द्रेन्धन संयोग उपाधि. तथा ही यत्र धूमस् तत्र आर्द्रेन्धन संयोगः इति साध्यत्वम्. यत्र वह्निस्तत्र आर्द्रेन्धन संयोगो नास्ति अयो गोलके आर्द्रेन्धन संयोगाभावात् इति साधन अव्यापकत्वम्. एवं साध्य व्यापकत्वे सति साधन अव्यापकत्वात् आर्द्रेधन संयोग उपाधी. तर आता याची तर्क संग्रहामध्ये याची चर्चा केलेली आहे. साधन उपाधीची चर्चा केलेली आहे. तर पाहूया. साध्य व्यापक सती साध अव्यापकत्व उपाधी. तर साध्याची व्यापक आहे आणि साधनेची जी अव्यापक आहे तर तीच उपाधी. साध्य समानाकरण अत्यंत अभाव प्रतियोगित्वम साध्य व्यापकत्वम. साध्य साध्याशी समान साध्याचा समान आधार असलेली आणि त्याचा अभाव अत्यंत अभाव लेले म्हणजे नसणे म्हणजे साध्य व्यापकत्व. तर साध्य व्यापकत्व म्हणजे साध्य त्या उपाधी जे एक आधार जो आहे तर एकच असणे, तर त्या अभाव प्रतियोगित्व तिथं नसणे, तर याला साध्य व्यापकत्व असं म्हटलेलं आहे. साधनवन निष्ठा अत्यंताभाव प्रतियोगित्वम साधना व्यापकत्वम. साधनवन निष्ठा अत्यंताभाव प्रतियोगित्व साधना व्यापकत्व. तर साधन व्यापकत्व आहे, तर त्यामध्ये याचा पूर्णपणे अभाव असणे, तर व्यापक उपाधीचा पूर्ण अभाव असणे त्याला व्यापकत्व म्हटले आहे. जसं आता पुढे जे उदाहरण दिलेलं आहे. यथा पर्वतो धूमान वह्निमतात. पर्वताती आहे कारण तिथे अग्नी आहे. वह्निमत्वात् कारण तिथे अग्नी आहे. इत्यत्र आर्द्रेन्धन संयोग उपाधी. आता उपाधी काय, तर आर्द्रेन्धन संयोग म्हणजे ओले लाकड जे आहेत तर ते या उपाधीचं तिथं उपाधी आहेत. कारण धूर जो आहे तर तो काही लाकडापासून अग्नीपासून जरी होत असेल तरी ओली लाकडे आहेत तर त्यांच्या ज्वलनाने हा धूर निघत असतो. म्हणून पर्वतो धूमवान वह्निमत्वात् इत्यत्र आर्द्रेन्धन संयोग उपाधी. म्हणजे ओल्या लाकडांचा संयोग जो आहे, ओल्या लाकडांचा अग्नीशी संयोग ही इथे उपाधी आहे. तथाही यत्र धूमस् तत्र आर्द्रेन्धन संयोगः इति साध्य व्यापकत्वम. आणि म्हणून
जिथे धूर आहे तर तिथे आर्द्रेंधन संयोग, तिथे लाकडां ओल्या लाकडांचा संयोग हा साध्य व्यापक आहे, साध्य व्यापकत्व आहे. यत्र वह्निस् तत्र आर्द्रेंधन संयोगो नास्ति. आणि आता जिथे धूर आहे तर तिथे मात्र ओल्या ओल्या लाकडांचा संयोग असतोच तिथे. तर ते, आणि हा कुठे असतो? साध्यामध्ये. साध्याचा तो व्यापक आहे. पण जिथे अग्नी असतो तिथे मात्र आर्द्रेंधन संयोग नास्ति. यत्र वह्निः तत्र आर्द्रेंधन संयोग नास्ति. जिथे फक्त अग्नी आहे तर तिथे मात्र ओल्या लाकडांचा संयोग नसतो. तर का? तर त्याचं उदाहरण दिलेलं आहे. अयोगोलके आर्द्रेंधन संयोग अभावा. गोलक म्हणजे लोखंडाचा तापलेला लाल गोळा, याच्यामध्ये लाकडाच्या ओल्या लाकडांचा संयोग नसतो. तर त्यामुळे तिथे धूर निघत नाही. जिथे धूर असतो तर तिथे मात्र हा ओल्या लाकडांचा संयोग असतो. इति साधन अव्यापकत्व. आणि यालाच इथे म्हणूनच हा जो आहे साध्यामध्ये असतो पण साधनामध्ये तो नसतो असं दिलेलं आहे. याला साधन अव्यापकत्व असं म्हटलेलं आहे. एवं साध्य व्यापकत्वे सती साधन अव्यापकत्वात आर्द्रेंधन संयोग उपाधी. तर म्हणूनच इथे जे आहे तर साध्याशी व्यापक असल्यामुळे इथे साधनेशी अव्यापक असणारा जो आहे संयोग जो आहे तर त्याला इथे उपाधी म्हटलेला आहे. पुढे आपण उदाहरण पाहणार आहोत. साध्य का व्यापक कोई तभी बन सकता है जबकि साध्य के समान आधार वाली वस्तु के अत्यंताभाव का विरोधी हो. म्हणजेच साध्याचा व्यापक तेव्हाच बनू शकतं जेव्हा त्या साध्याच्या आधारामध्ये समान आधार असणारी जी वस्तू जी आहे तर त्याच्या अत्यंताभावाचा विरोधी असणं, म्हणजेच त्याचा अभाव नसणं. तर त्याचं उदाहरण सभी वह्निमान पदार्थ धूमवान है, पर्वत वह्निमान है, अतः पर्वत धूमवान है. तर आता इथे हे उदाहरण आपण पाहूया. इस अनुमान में भीगी लकड़ी से संयोग उपाधि है जो निष्कर्ष को सोपाधिक बना देता है. यह उपाधि धूमवान का व्यापक है. धूमवान साध्य का व्यापक है कि जहां धूम होगा अग्नि में भीगी लकड़ी का संयोग भी अवश्य होगा. इस तरह उपाधि साध्य का व्यापक होती है. साधन का व्यापक कोई होता जब साधन हेतु साधन से युक्त वस्तु में रहने वाले अत्यंताभावकायोगी हो. जैसे उपर्युक्त अनुमान में जहां अग्नि है वहां भीगी लकड़ी नहीं होती, लोहे के गोले में भीगी लकड़ी नहीं रहती है. इस प्रकार साधन में उपाधि की अव्याप्ती रहती है. तर आता या उदाहरणामध्ये पाहूया. सभी वह्निमान पदार्थ धूमवान है. तर जिथे जे वह्निमान पदार्थ जे अग्निमय जे पदार्थ आहेत तर ते तिथे धूर असतो. पर्वत वह्निमान है. पर्वत हा धूमवान आहे आणि म्हणून पर्वत हा धूमवान आहे. तर इथे जे आहे साध्य जे आहे इथे तर धूमवान हे साध्य आहे आणि वह्निमान जे आहे तर ते साधन आहे. इथे पहा थोडस साध्य आणि साधन हे या दोन्ही गोष्टी लक्षात घ्या.
धूमवान असणं हे साध्य आहे आणि वह्निमान असणं हे साधन आहे. आता ह्याच्यामध्ये धूमवान मध्ये उपाधी काय आहे? आर्द्रेंधन संयोग. धूमवान वस्तू तेव्हाच असू शकते जेव्हा ओल्या लाकडांचा जिथे अग्नीशी संयोग होतो. धूमवान वस्तूंमध्ये आर्द्रेंधन संयोग ही उपाधी आहे. पण वह्निमान हे जे आहे तर हे इथे साधन आहे. पण वह्निमान मध्ये मात्र अग्नीमध्ये मात्र या आर्द्रेंधन संयोग जो आहे तर तो मात्र इथे पूर्णपणे अभाव आहे. म्हणून उपाधी जी आहे तर ते साध्याची व्यापक असते आणि साधनेची ती अव्यापक असते असं म्हटलेलं आहे. इस अनुमान में भीगी लकड़ी से संयोग उपाधि है जो निष्कर्ष को भी सोपाद्य बना देता है. जो साध्य आहे, निष्कर्ष म्हणजे साध्य जे आहे तर ते सोपाधिक बनून जातं. यह उपाधि ध्रुवान हे जे साध्य जे आहे का व्यापक है. जहां धूम होगा अग्नि में भीगी लकड़ी का संयोग भी अवश्य होगा. तर या साध्याचा ते एक व्यापक आहे. इस तरह उपाधि साध्य का व्यापक होती है. साधन का अव्यापक कोई तब हो सा है जब साधनाचा अव्यापक तेव्हाच होतं जेव्हा साधन से युक्त वस्तु में रहने वाले के अत्यंत का योगी हो. जैसे उपर्युक्त अनुमान में जहां अग्नि है वहां भीगी लकड़ी नहीं होती. लोहे के गोले में भीगी लकड़ी नहीं होती, नहीं रहती है. म्हणून आता साधन जे आहे तर साधनामध्ये जे 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 युक्त वस्तू जे आहे तर तिथे मात्र या अत्यंताभावाचा प्रतियोगी हो. म्हणजे इथे आर्द्रेंधन संयोगाचा इथे अभाव आहे. साधन जे आहे वह्निमान तर त्यामध्ये ओल्या लाकडांचा संयोग हा जो आहे तर तो इथे नाही. तर पण ते मात्र साध्यामध्ये मात्र असल्यामुळे तिथे ते साध्याचा व्यापक बनलेला आहे पण साधनाचा मात्र तो व्यापक नाही. ओल्या लाकडाचा संयोग हा साध्य असणाऱ्या धूमवान याचा व्यापक आहे आणि वह्निमान या साधन जे आहे तर त्याचा मात्र तो व्यापक नाही. तर ते ह्या उदाहरणावरून आपल्याला स्पष्ट होतं. मग पुढे उपाधियुक्त अनुमान में व्याप्यत्व असिद्ध नामक हेत्वाभास होता है. तर आता पाहूया पुढे. अव्याप्त साधनो यह साध्य समव्याप्ति उच्यते स उपाधि. शब्दे नित्ये साध्ये सकर्तृकत्वं घटम अश्रवतांच व्यावर्तयितुम उपात्तान्यत्र क्रमतो विशेषणानि त्रीणि तस्मादिदम् अनवद्यम समासम इत्यादिनोक्तम आचारेश्च. तर जे उपाधियुक्त अनुमान जे आहे तर त्याच्यामध्ये नावाच्या हेत्वाभास होतो असं म्हटलेलं आहे. तर ते कसा तर त्याचं वर्णन पुढे केलेलं आहे. जो साधन को व्याप्त न करे, साध्य को व्याप्त करे और साध्य के समान व्याप्ति रखे उसे उपाधि कहते हैं. साधन को व्याप्त न करे, साध्य को व्याप्त करे और साध्य के समान व्याप्ति रखे उसे उपाधि कहते हैं. जसं ज्याप्रमाणे आपण पाहिलेलं आहे की मनुष्य हा
मनुष्य हा विचारशील प्राणी आणि विचारशील प्राणी म्हणजेच मनुष्य, तर त्याला हे समान व्याप्ती जे आहे तर साध्यामध्ये असणं, तर त्याला उपाधी असं म्हटलेलं आहे. उपाधि के उपर्युक्त लक्षण में विशेषण इसलिए रखे हैं कि इनमें से प्रत्येक के द्वारा शब्द को अनित्य सिद्ध करने के समय क्रमशः निम्नोक्त तीन उपाधियां हटाई जाए. तर आता जे शब्दाचं अनित्यत्व सिद्ध करण्यासाठी या तीन उपाधी ज्या आहेत तर त्या इथे बाजूला सारल्या जातात. तर त्या तीन उपाधी काय आहेत? कर्ता से युक्त होना, घट होना, श्रवणीय न होना. इसलिए यह निर्दोष लक्षण है और आचार्यों ने भी समा समा इत्यादि श्लोक के द्वारा कहा है. उपाधि के लक्षण में तीन खंड है और इन खंडों में किसी एक के भी अभाव में दोष उत्पन्न होगा, तभी तो लक्षण की पूर्णता समझी जाएगी. हम यहाँ देखें कि कैसे किसके अभाव में कौन सा दोष उत्पन्न होता है. आता एक पाहूया. एक अनुमान है, सभी उत्पन्न वस्तुएं अनित्य है. शब्द उत्पन्न होता है, अतः शब्द अनित्य है. आता इथे साध्य काय आहे, तर शब्दांचं अनित्यत्व. शब्दांचं अनित्यत्व साध्य आहे आणि साधन काय आहे तर उत्पन्नत्व. उत्पन्नत्व असल्यामुळे शब्द अनित्य आहे असं असा निष्कर्ष आहे. इस अनुमान में अनित्यत्व साध्य है, उत्पन्नत्व साधन. हमें उपाधि के उपर्युक्त लक्षण की परीक्षा इसी अनुमान के आधार पर करनी है. सबसे पहले उपाधि के लक्षण से प्रथम विशेषण साधना व्यापकत्व को हटा दे. आता तर पहिलं लक्षण जे आहे तर साधना व्यापकत्व, तर त्याला आपल्याला बाजूला सारायचं आहे. आता मग त्यामुळे काय राहतं, साध्य व्याप्ती ही उपाधी. तर साध्य व्याप्ती ही उपाधी असं मग शेवटी राहतं. अब ऊपर वाले शुद्ध अनुमान अनौपाधिक में इस लक्षण को लगाने पर उपाधि निकल आवेगी सकर्तृकत्व, किंतु पहले से वह अनुमान उपाधिहीन है. इसका कारण यह है कि सकर्तृत्व के साथ अनित्यत्व साध्य की अव्यापकता है. सभी सकर्तृक वस्तुएं अनित्य है. इस प्रकार साध्य को व्याप्त करने के कारण यह उपाधि हो गई. किंतु उपर्युक्त अनुमान उपाधिहीन है. सकर्तृकत्व उपाधि उसमें आ न जाए, इसलिए साधना व्यापक यह विशेषण रखा गया है. उसे रखने से सकर्तृक उपाधि नहीं आ सकती, क्योंकि सकर्तृक उपाधि के साथ उत्पन्नत्व की अव्यापकता नहीं, व्यापकता ही है. अतः उस अवस्था में ऐसी किसी उपाधि को आने का अवसर नहीं मिलेगा. तर हे जे आहे, आता हेत्वास जे आहे तर ते काय, ते इथं वर्णन केलेलं आहे. हे आपण सविस्तरपणे पुढच्या क्लासमध्ये इथे तर आला. आता चार्वाक दर्शन जे आहे तर त्याचा तर चार्वाक दर्शनामध्ये प्रमाणाची जी चर्चा जी आहे तर ती सविस्तरपणे करण्यात आलेली आहे. आणि प्रमाण जे आहे तर ते त्यामध्ये प्रमाण चर्चा जी आहे तर ते अगदी सूक्ष्मपणे खोलात जाऊन त्याचा विचार करावा लागतो, तरच त्या प्रमाणाचा आपल्याला प्रमाण चर्चा आपल्याला समजते. पण एकदा ते ह्या प्रमाणाचे जे विचार आपण पाहून घेतल्यानंतर पुढे चालून जे प्रमाणाची चर्चा येणार आहे तर त्यामध्ये याच गोष्टींचा, याच चर्चेचा तिथे देखील संदर्भ येतो. तर आपण इथे थांबूया आणि मग पुन्हा
पुढच्या क्लासमध्ये आपण पाहूया. इथे हे झाल्यानंतर मग चार्वाकाच्या मतांचा सार आहे आणि मग नंतर तो सार संपल्यानंतर चार्वाक दर्शन इथे संपतं. तर ठीक आहे, आपण इथे थांबूया. पुढच्या क्लासमध्ये आपण भेटूया पुन्हा.